नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रूममध्ये येतो. रमा काही काम करत असते. अक्षय रमाला म्हणत असतो की रमा, तू खरंच मला अजूनसुद्धा माफ केलेले नाही आणि त्यातमध्ये ह्या रेवाने जे काही चालवले त्यामुळे तू आणखीनच. तेव्हा लगेच रमा म्हणते की हे जे काही चालू आहे तेच माझं नशीब आहे, पण मी हे सर्व विसरण्याचा खूप प्रयत्न करते आणि तुम्हाला माफ करण्याचा सुद्धा, परंतु गोष्टी इतक्या पटापट घडतात आणि त्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने घडत असतात. त्यामुळे मी कसे वागू हेच मला आत्ता समजत नाही आणि यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. मी तुमची बायको आहे. माझं तुमच्यावर जितकं प्रेम आहे तितकंच तुमचं माझ्यावर सुद्धा प्रेम आहे. ही गोष्ट मला चांगली माहिती आहे आणि मला हे सुद्धा समजते की रेवा ही सर्व नाटक करते. रेवाला वाटत असेल की तिच्या ह्या अशा वागण्याने मी या घरातून निघून जाईल, परंतु तसे काही होणार नाही. मी कायम या घरामध्येच राहणार आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर अक्षय खुश होतो. अक्षय रमाला म्हणतो की तू या घरामध्येच राहायला नको, परंतु तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आणि माझी बनून तू या घरामध्ये राहायला हवी. आणि हे सर्व बोलताना रमाच्या डोळ्यामध्ये थोडेसे पाणीसुद्धा आलेले असते, परंतु अक्षयच्या या बोलण्याने तिला आनंदसुद्धा होतो. ती अक्षय जवळ येते. अक्षय तिचा हात धरतो आणि रमा, मला एक संधी दे. आत्ता यावेळी तुला सर्वांचा खूप त्रास होत असो. अक्षय रमाकडे रोमांटिक होऊन बघून म्हणतो की रमा, मला व्यक्त होण्याची एकच संधी दे. रमा विचारते की म्हणजे काय. तेव्हा अक्षय म्हणतो की तुला संध्याकाळी सर्व काही समजेल. तेव्हा रमासुद्धा खुश झालेली असते. त्यानंतर संध्याकाळ होती आणि रमाही कुठेतरी जायला निघलेली असते. तर समोर रमाचे दुसरे मन आहे ना, ते रमाला म्हणते की काय लगेच तू मनाने विरघळलीस का. आणि अक्षय जे काही म्हणतो ते योग्यसुद्धा असेल, परंतु रेवा जे काही बोलते ते सत्य आहे का. अक्षय तुझ्याशी थोडासा जरी गोड बोलला तर लगेच तू सर्व काही विसरून जाते. आणि रमा, हे विसरू नको की अक्षयसुद्धा शशिकांत मुकादम यांचेच रक्त आहे आणि तुला कसे वाटत नसेल की अक्षय तुला आणि रेवाला खेळवण्याचा प्रयत्न करतोस. तेव्हा मित्रांनो, आपल्या रमाचा तर अक्षयवर खरंच खूप विश्वास असतो आणि ती तिच्या दुसऱ्या मनाला म्हणते की हे कधीच असे करू शकणार नाही. माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते कधीही असे वागू शकणार नाही. तेव्हा रमाचे दुसरे प्रेम आणखीन गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करते की लगेच तिचे दुसरे मन म्हणते कसलं प्रेम आणि कसलं काय. आणि अक्षय जसा तुझ्याशी वागतो तसाच रेवाशी सुद्धा पाठीमागे वागत असेल तो. तेव्हा आपली रमा खूपच चिडते आणि नाही, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असे रागाने बोलते. तेव्हा तिचे दुसरे मन म्हणते की नाही, तू इथेच चुकते रमा, कारण रेवासुद्धा या घरामध्ये आहे आणि तू सुद्धा. अक्षय रेवाला घराबाहेर सुद्धा काढू शकत नाही. तेव्हा रमा म्हणते की नाही, रेवा हे सर्व मला मुद्दाम दाखवण्यासाठी करते, पण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू जा इथून असे ती मनाला सांगत असते. तेव्हा रमाच्या या मनाच्या विचाराने रमा डिस्टर्ब होते आणि तिला आयाजी आणि रेवा यांचे बोलणे आठवते. रमांच्या मनामध्ये अनेक विचारांचे वादळ उभे राहते आणि ती दरवाजा उघडते. बाहेर यायला लागते. तोच बाहेर लाईट बंद असतो आणि सर्वत्र दिवे लावलेले असतात. रमा ते सर्व बघून आणखीन खुश होते. तेव्हा रमा वर खाली बघत बाहेर येत असते आणि तेवढ्यात अक्षय मागून येतो आणि रमाचे डोळे झाकतो. रमा, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाही असे रमाला म्हणतो. तेव्हा अक्षयने रमासाठी खूप छान असे गार्डनमध्ये डेकोरेशन केलेले असते. पूर्ण लाईट लावलेली असते आणि त्या लाईट माळांच्या ह्या उजेडामध्ये त्याने सॉरी हा शब्द खूप मस्त लिहिलेला असतो. तेव्हा तो रमाला हात पुढे करतो आणि रमाला अगदी जवळ घेतो आणि त्याने हे सर्व आपल्या रमाची माफी मागण्यासाठी केलेले असते. रमासुद्धा मित्रांनो आपली खूपच अक्षयवर खुश झालेली असते. अक्षय म्हणतो की रमा, मला तुझी माफी मागायची. सगळ्या जगासमोर सुद्धा रमा, मला तुझी माफी मागण्यासाठी लाजसुद्धा वाटत नाही. अक्षय म्हणतो की रमा, खरंच सॉरी, कारण मी रेवाबद्दल जो काही भूतकाळ होता तो तुझ्यापासून लपवला, ते तुला नाही सांगू शकलो. परंतु अक्षय आपल्या रमाचा हात धरतो आणि त्या रेवाचा मी असा आजपर्यंत सुद्धा हात पकडलेला नाही. त्यावेळी माझ्याकडून जे काही घडले होते ते घडले होते, परंतु ते काय होते आणि कसे घडले ते खरंच याबद्दल मला माहिती नाही. ते अट्रॅक्शन होतं की एक मोठी चूक होती.
ते खरंच मला माहिती नाही, परंतु जे काही होत होते ते मात्र प्रेम नव्हते. प्रेम काय असते हे तू माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा आली ना तेव्हा मला समजले. आणि प्रेमाने अक्षयने आपल्या रमाचा गालावरून स्पर्श केलेला असतो. अक्षय हसून म्हणतो की मी हळूहळू तुझ्या रमा प्रेमात पडलो, आणि पडलो काय, पूर्णपणे बुडूनच गेलो. रमासुद्धा खूप खुश झालेली असते, कारण आज तिला खऱ्या अर्थाने आपल्या अक्षयचे प्रेम समजलेले असते. त्यानंतर इकडे अभि आणि आरती रूममध्ये असतात. तर आरती रमाने जे मेथीचे लाडू बनवलेले असतात ते खात असते आणि अभिला म्हणते की रमाने रेवासाठी आणि माझ्यासाठी हे मेथीचे लाडू बनवलेत. आणि अभि, तुला रमा या घरासाठी काय काय करते ते दिसत नाही का रे? अभि म्हणतो की दिसतो ना, परंतु आरती तुला दिसत नाही की अक्षय काय काय करतो. तो पूर्णपणे प्रेमामध्ये वेडा झालाय, सर्व जबाबदाऱ्या विसरून गेला आणि नाही, ऑफिसचे कामं तो करत असतो, परंतु कंटिन्यू डोक्यामध्ये तोच विचार असतो की मी घरी रमाला जाऊन कधी भेटतो, रमाबरोबर केव्हा बोलतो. आरती म्हणते की मग त्यात चूक काय आहे, आणि प्रत्येक नवऱ्याला त्यांच्या बायकाची ही ओढ असावीच, आणि तुला माझी ओढ नाही का? तेव्हा अभि म्हणतो की आहे, पण माझी ओढ ही एकतर्फी नाही. तेव्हा आरती म्हणते की अरे अभि, तू काय बोलतोस ते मला समजत नाही. तर अभि म्हणतो, जशी मला तुझी काळजी असते तशी तुला सुद्धा माझी काळजी असते. तुझ्या डोक्यामध्ये सुद्धा माझ्याविषयीचे विचारच असतात. पण अक्षयचं तसे नाही, कारण इतके सर्व तो रमासाठी करतो, आणि त्या रमाने अक्षयला माफ केले का अजून? तेव्हा आरती म्हणते की याचा अर्थ असा होत नाही की रमाचे अक्षय भाऊजीवर प्रेमच नाही. तेव्हा अभि मात्र आरतीला पुढे काही बोलून देत नाही, आणि रमाचा विषयच घेऊ नको. रमाचं हे पूर्णपणे वागणं आहे ना ते बालिश पद्धतीचं आहे, आणि तेच वागणं मला जास्त खटकते. आरतीला सुद्धा अभिच्या या बोलण्याचा राग येतो, तर ती टेन्शनमध्ये येते. त्यानंतर इकडे रमा ही अक्षयचा हात हातामध्ये घेऊन अक्षयला सांगत असते, मी रागावले, पण मी हे सर्व विसरण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला असे सुद्धा म्हणत नाही की तुम्ही सुद्धा हे सर्व काही प्रयत्न करत नाही. रेवाला या घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले ते सुद्धा मला समजते. मी पाहिलेत माझ्या डोळ्यांनी ते सर्व. तुमच्या डोळ्यामध्ये मी माझ्याविषयीचे प्रेम सर्व बघितलेले आहे, परंतु मी काय करू, कारण मी ते सर्व काही विसरूच शकत नाही. जसे मी तुम्हाला मागे सांगत होते की शशिकांत मुकादमचा व्हिडिओ मी प्ले केला नाही, माझ्यामुळे आई हा आजारी पडल्या नाही, परंतु तुमचा माझ्यावर विश्वासच नव्हता, आणि अजून हे सुद्धा माहिती नाही की तुम्ही अजून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला की नाही. आणि त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे काही विचार येत असतील तसेच विचार माझ्या मनामध्ये येत असेल, माझी सुद्धा तशीच परिस्थिती होत असेल, हे प्लीज तुम्ही आत्ता या वेळेला समजून घ्या. आणि जोपर्यंत रेवा या घरामध्ये आहे ती माझ्या समोर असल्यामुळे हे सर्व विसरणे खूप अवघड जाते. तेव्हा अक्षय खुश होऊन म्हणतो की रमा, हवा तितका वेळ घे तू. 1 आठवडा, 1 वर्ष, हवे तितके आयुष्यभर, हवा तितका वेळ घे. मी कायम वाट बघेल. आणि अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येते. तो गुडघ्यावर बसून रमाचे हात पकडतो आणि मला रमा खरंच माफ कर. रमा म्हणते की अहो हे काय बोलता तुम्ही? तेव्हा रमाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेले असते. तेव्हा अक्षय खूप रडत, आपलं हे सर्व नातं तुटू नये म्हणून मी तुझ्यापासून तो सर्व भूतकाळ लपवला. अक्षय खूप रडत असतो. तेव्हा रमा अक्षयला धरते आणि त्याला प्रेमाने उठवते. रमा म्हणते की नातं तेच टिकते ज्यात शब्द कमी, समज जास्त, तक्रार कमी, प्रेम जास्त, अपेक्षा कमी, विश्वास जास्त. आणि अक्षयचा हात ती घट्ट धरते आणि आपलं नातं कधीही तुटणार नाही असे खुश होऊन बोलते. तर अक्षय सुद्धा ते ऐकून खूप खुश होतो आणि प्रेमाने अक्षयचे डोळे पुसत रमा आणि अक्षय यांनी एकमेकांना प्रेमाने घट्ट मिठी मारलेले असते. दोघे सुद्धा खूप असे रोमॅन्टिक होऊन एकमेकांचे हे सर्व काही गैरसमज मिटून एकत्र आलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, आज रमा अक्षय यांच्यामधील गैरसमज मिटलेला असतो. अक्षय रमाला म्हणतो की रमा, तू माझी ताकद, आत्मविश्वास, माझा मान सन्मान, माझा श्वास, माझा ध्यास आहेस, माझा आरसा आहेस तू. तू आहे म्हणून मी आहे, आणि प्लीज मला सोडून कधीही कुठे जाऊ नकोस. आयुष्यभर मला अशीच माझ्यासोबत हवी. तेव्हा अक्षय आणि रमा यांच्या प्रेमाचा मुरंबा हा मुरतच चाललेला असतो आणि अक्षय लगेच आपल्या प्रेमावर खुश होऊन खूप मोठ्याने गाणे हे प्ले करतो. तेव्हा सर्वजण हे गाणं ऐकत असतात की इतक्या मोठ्या आवाजात हे गाणं कोणी लावले असेल. रमा अक्षयला म्हणते की आओ काय झाले, इतक्या मोठ्या आवाजात गाणं का तुम्ही लावले?
तेव्हा अक्षय म्हणतो की अगं दवंडी पिटवतो. रमा विचारते की कसली दवंडी. तेव्हा अक्षय म्हणतो की गावाकडे नाही का काहीतरी बातमी पसरवायची असेल तर लगेच सर्वत्र ती दवंडी पिटवत असता. तसे करतो मी, कारण बायकोची माफी मागणे हे लाज वाटण्यासारखे नाहीच. म्हणून जोराने ओरडून मी अख्ख्या जगासमोर माझ्या बायकोची माफी मागतो. रमा म्हणते की अगोदर बंद करा आणि काय गरज आहे, एकदा माफी मागितली ना तुम्ही. आणि तेव्हा तेथे पार्वती आजी, शशिकांत मुकादम, आभी हे सर्व येतात. तर अक्षय रमाजवळ येतो आणि रमाला म्हणत असतो की गरज आहे रमा, कारण तुम्हाला अनेक वेळेस तुमचा इमोशन्स हा प्रूव्ह करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. परंतु आम्ही पुरुष मात्र हजारो चुका करत असतो. परंतु पुरुषांचे तसे नसते. घरातील सर्वजण हे सर्व तेथे येऊन ऐकत असतात. रेवा सुद्धा आलेली असते. तेव्हा अक्षय सर्वांसमोर रमाला म्हणतो की आम्ही पुरुष हजारो चुका करतो, परंतु काही काळानंतर तुमच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तुम्हाला सॉरी बोलतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा चुका करायला सुरुवात करतो. परंतु पुरुषांना बायकाकडून अशी अपेक्षा असते की बायकांनी त्यांना माफ करावे. परंतु मी त्या पुरुषासारखा नाही रमा, मी तुला हवा तितका वेळ देतो. आणि अक्षय शशिकांतकडे बघत म्हणतो की रमा, 4 भिंतीच्या आतमध्ये सॉरी बोलून कसला पुरुषार्थ आहेस. तेव्हा अक्षयचे हे बोलणे ऐकून आनंद, जान्हवी आणि सीमा मात्र खूप खुश झालेले असते आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत अक्षयला सर्वांसमोर म्हणतो की आम्ही तुला जन्माला घालून तुला हे जग दाखवले, तू तेवढं तरी केलंस का. तेव्हा रमा ही शशिकांतला म्हणत असते की माझा नवरा तुमच्यासारखा अगदी नाही, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. त्यानंतर रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये असतात. रमा प्रेमाने अक्षयच्या कपाळावरून हात फिरवत असते. अक्षय रोमांटिक होऊन आपल्या रमाकडेच बघत असतो. रमा आणि अक्षय खूपच खुश असतात. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.